चला बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात मोठ्या बातमीने। सतीश भोसलेचा एक नवा व्हिडिओ, म्हणजे आता तसे रोज वेगवेगळे नवीन व्हिडिओ समोर येतात, पण आणखीन एक नवीन व्हिडिओ आज व्हायरल झाल्याचं दिसतंय। व्हिडिओत खोक्यासमोर पैशांचे बंडल आहेत। व्हिडिओत अंगावर पैशांची उधळण करताना सतीश भोसले दिसतोय। तर सतीश भोसलेकडे इतके पैसे आले कुठून, हा देखील प्रश्न आता या व्हिडिओनंतर उपस्थित होतोय। या सतीश भोसलेचा व्यवसाय काय, याच्या उत्पन्नाचा स्रोत काय, कुठून तो इतके पैसे आणतोय, कुठल्या मोठ्या व्यक्तीचा हात त्याच्या डोक्यावरती आहे का, ज्याच्या माध्यमातून हा पैसा त्याच्याकडे येतो, या आलेल्या पैशांचा तो करतो काय, हे पैसे येतात कुठून, असे अनेक प्रश्न, असंख्य प्रश्न जे आहेत ते आता प्रेक्षकांच्या मनात आहेत, ज्याची उत्तरं खरं तर आता व्यवस्थेला द्यावी लागणार आहेत आणि याबद्दलचा तपास होणं फार आवश्यक आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे यापूर्वीचा देखील एक व्हिडिओ जर आपण बघितला तर पैशाचा माज काय असतो तो पहिल्या व्हिडिओतनं देखील समोर आलेला होता। पैशांची बंडलं तो समोर कारच्या डेस्कवरती फेकताना दिसत होता आणि आता तर हे पैसे अशा पद्धतीने टिपोईवरती फेकत आणि ते पैसे अंगावरती उडवत हा खोक्या दिसून येतोय। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्याबरोबर आहे। सुरेश, बीडमध्ये आणखीन काय नेमकं बघायचं बाकी आहे? सतीश भोसलेचा म्हणजे खोक्याचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय। एवढे पैसे तो उधळताना दिसतोय, हे पैसे त्याचेत, त्यांनी आणले कुठून? सतीश भोसलेचे एक एक कारनामे समोर येत आहेत। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर त्याचं राहतं घर जर बघितलं तर आताही पत्र्याचं घर आहे आणि आदिवासी पारधी कुटुंबातून येत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात इंडिओर सारख्या गाड्या, ज्या मोठ्या गाड्या आहेत, त्याचबरोबर एवढा सगळा पैसा येतो कुठून, असा हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना आणि त्याच्या घराच्या शेजारी असलेल्या लोकांना देखील पडलेला आहे। या अगोदर आपण बघितलं होतं की गळ्यामध्ये मोठमोठे सोन्याचे ब्रेसलेट असतील, त्याचबरोबर हातामध्ये ब्रेसलेट एवढं, आणि स्वतःला गोल्डमॅन म्हणून घेतो। मात्र हा पैसा नेमका कुठून येतो या संदर्भामध्ये आता सगळ्यांना प्रश्न पडलेले। विशेष म्हणजे त्याने ज्या पद्धतीचा हा जो समोर व्हिडिओ आलाय, ज्याच्यामध्ये 500 आणि 100चे बंडल आहेत तो फेकतो, त्याचबरोबर त्याच्या अंगावरती कुणीतरी पैसे उधळतंय, एवढं नाही तर लक्झरी लाईफ देखील केली जाते। तर नेमकं हे सगळं आणलं जातं कुठून? तर दुसरं म्हणजे मगाशीच आपण न्यूज 18 लोकमतांची बातमी दाखवली होती की खोक्याने अनेक वन्य प्राण्यांना देखील मारहाण केली आणि तस्करीचा देखील त्याच्यावरती आरोप आहे। त्याचबरोबर इतरही आरोप त्याच्यावरती केले जातात आणि राजकीय कुठलं पाठबळ आहे की ज्या पाठबळावरती एवढा मोठा अमाप पैसा कमवला जातो। सर्वसामान्य लोकांना अशा पद्धतीनं या पैसे दाखवून किंवा अशा पद्धतीने पैशाची उधळण करून नेमकं त्याला दहशत कशाची निर्माण करायची, यासह अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। आता खोक्याच्या मुसक्या आवळण्यासाठी 2 पथकं देखील रवाना करण्यात आलेले आहेत आणि 24 तासामध्ये त्याच्यावरती 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे या अगोदर देखील त्याच्यावरती अनेक गुन्हे आहेत। मग नेमका फरार असताना देखील त्याला अशा पद्धतीने स्वातंत्र्य कुणी दिलं, यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि नेमका खोक्याकडे हा पैसा येतो कुठून, त्या पैशाचा स्रोत काय, हे आणि त्याचे नेमके उद्योग कोणते आहेत, हे देखील आता पोलीस तपासातून समोर येणार आहे। अनेक प्रश्न पडतात या खोक्याबद्दल आणि मोठी चर्चा होताना दिसते। इथं सर्वसामान्य व्यक्ती महिन्याच्या 1 तारखेच्या पगाराची फार आस लावून वाट बघतो आणि दुसरीकडे मात्र जे स्वतःला भाई, दादा, खोक्या अशी विशेषणं लावून समाजामध्ये स्वतःला मिरवतात, त्यांच्याकडे ही नोटांची बंडलच्या बंडलं दिसत आहेत। हे पैसे ते आणतात तरी कुठून, याचं उत्तर तपास यंत्रणांना द्यावं लागणार आहे। आणि यानंतर आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100, अगदी झटपट। कोणत्या अधिकाऱ्याने स्थगिती दिली तरी माझं नाव येतं, स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला। हे समन्वयानं चालणारं सरकार आहे, आम्ही तिघं मिळून निर्णय घेतो, घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी एकट्या शिंदेची नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। विरोधकांना क्वालिटीची टीका करता येत नाही, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी केला। जयंत पाटील, तुम्ही अजितदादांचं माझं ऐकत नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही चुकीच्या गोष्टी चुकीच्या ठिकाणी सांगता, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला। प्रीपेड मीटर बसवणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केली। स्मार्ट मीटर लावणाऱ्या ग्राहकांना दिवसाच्या विजेत 10% सूट देणार, असं फडणवीसांनी सांगितलं। विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांनी आंदोलन केलं। छत्रपती संभाजी महाराज आणि राज्यपालांबद्दल अपशब्द वापरल्यानं अनिल परबांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। अनिल परब यांनी संभाजी महाराजांचा अपमान केला, त्यांनी सभागृहात माफी मागावी। अनिल परबांनी नाक्यावरची भाषा ती सभागृहात वापरू नये, अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकरांनी केली। माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, छत्रपती शिवराय आणि संभाजीराजे माझे दैवतच आहेत, मी दैवताशी स्वतःची तुलना केलेली नाही, असं स्पष्टीकरण अनिल परब यांनी दिलं। कोरटकर सोलापूरकरला वाचवण्यासाठी पुढे आणलेलं हे षडयंत्र आहे, असा आरोप अनिल परब यांनी केला। धर्म बदलण्यासाठी महाराजांचा छळ आणि पक्ष बदलण्यासाठी माझा छळ करण्यात आला, असं मी बोललो, असं अनिल परबांनी सांगितलं।
विधान भवनाच्या पाऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं. महिला अत्याचाराविरोधात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. महापुरुषांविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कायदा पास करावा. बेताल लोकांना किमान 10 वर्षांची शिक्षा द्या अशी मागणी उदयनराजे भोसलेंनी केली आहे. बेताल लोकांवर कडक कारवाई करणं गरजेचं आहे असं उदयनराजे म्हणाले. औरंगजेबाची कबर जेसीबी लावून उखडून टाका. औरंगजेबाचं उदात्तीकरण आता खपवून घेतलं जाणार नाही. ज्यांना कबरीचं दर्शन घ्यायचे त्यांनी कबर स्वतःच्या घरी घेऊन जावी असं म्हणत उदयनराजे भोसले भडकले. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून विधानसभेत गोंधळ झाला. धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला की नाही, मुंडेंच्या राजीनाम्याची बातमी सभागृहाला दिली की नाही असा सवाल जयंत पाटलांनी विचारला. मुंडेंच्या राजीनाम्याबाबतच्या जयंत पाटलांच्या प्रश्नावर अजित पवारांनी उत्तर दिलं. सभागृह संपायच्या आत निवेदन दिलं जाईल असं अजित पवारांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय मानले जाणारे अजय अशर यांनी मित्रसंस्थेच्या मंडळावरून त्यांना हटवण्यात आलंय. दिलीप वळसे पाटील, राणा जगजितसिंह पाटील यांची नव्याने उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. फडणवीसांनी सुधारणा करत आता 3 उपाध्यक्षांची निवड केली आहे. अजय अशर हा शिंदेंच्या पैशांचे व्यवहार ठेवणारा माणूस आहे. तो देश सोडून पळाल्याची माहिती आहे असा दावा खासदार संजय राऊतांनी केला. हजारो कोटींची संपत्ती जमवणाऱ्या अशरसह त्याच्या आकावर ईडी कारवाई करणार का असा सवाल राऊतांनी केला. तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेंच्या आणखी एका योजनेला ब्रेक लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. तत्कालीन सीएम शिंदेंनी सुरू केलेली आणखी एक लोकप्रिय योजना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं थांबवल्याची माहिती आहे. ऑगस्ट 2024 मध्ये जाहीर केलेली मुख्यमंत्री योजनादूत योजना निधीअभावी राज्य सरकारनं थंड बस्त्यात टाकल्याची माहिती आहे. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी पोटनिवडणूक होणार असून 5 रिक्त जागांमधील 1 जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे. या एका जागेसाठी प्रवक्ते आनंद परांजपे आणि माजी आमदार दुशांत सिद्दीकी यांचं नाव प्रामुख्याने चर्चेत आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याचा एक नवीन कारनामा समोर आलाय. शिरूरच्या कालिकादेवी विद्यालयात सतीश भोसलेने जाहीर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना हातपाय मोडून टाकण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य देखील उपस्थित होते. सतीश भोसले उर्फ खोक्याने शेकडो वन्य प्राण्यांची शिकार केल्याचा आरोप वन्यजीव प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. हरणांचे अवशेषही सापडल्याचा दावा वन्यप्रेमींनी केला. बीडचं वनविभाग काय करत होतं असा सवाल उपस्थित करण्यात आला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे ठरले ते जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले. ज्यामध्ये संतोष देशमुखांच्या हत्येचा कट कसा, कुठे आणि कधी रचला हे स्पष्ट झालं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात हा जबाब मैलाचा दगड ठरण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडची राज्यभर असलेली कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटी कडून हालचाली सुरू आहेत. कराडने मोठमोठे प्लॉट, रो हाऊस, कोट्यवधी रुपयांची जमीन नेमकी कोणत्या उद्योगांमधून कमवली याची देखील चौकशी होणार आहे. स्वारगेट एसटी आगारातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची गुन्हे शाखेने लष्कर पोलीस ठाण्यात तब्बल 3 तास कसून चौकशी केली. मात्र गाडे पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं देत असल्याची माहिती आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि पीडित महिलेप्रकरणी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नावाचा आणि फोटोचा वापर केल्यानं सरसेनापती मोहिते यांचे वारसदार आक्रमक झाले. त्यांनी संजय राऊतांनी नाक घासून माफी मागावी अशी मागणी केली.